राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी मुंबई विधानसमोर आक्रमक आंदोलन केलं। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांसह विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न करत सातबाऱ्यांच्या प्रती विधान भवनात फेकल्या। तसंच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध करण्यात आल्यानं विधान भवन परिसरात एकच खळबळ उडाली। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीनं निर्णय घेण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन केलं। मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकर शेतकऱ्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांच्या प्रती विधान भवनाच्या दिशेनं फेकल्या। तसंच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या अचानक झालेल्या आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली। या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे गेल्या महिन्यात बुलढाण्यात झालेल्या अन्नत्याग आंदोलन। 15 ते 19 जून दरम्यान रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यावेळी सरकारच्या वतीनं लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र आश्वासनानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली। बुधवारी सकाळी शेतकऱ्यांसह विधान भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी हस्तक्षेप केला। यानंतर तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेलं। या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा विधान भवनाच्या दारात पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे। शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आम्ही सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही। आमचा गुन्हा काय तर आम्ही बापाच्या घामाचा दाब मागतो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारने केलेली फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळे 10 ते 15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। या कर्जमुक्ती योजनेतले जाचक निकष आणि अटी रद्द करा, सरसकट सातबारा कोरा करा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या, पीक कर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्या। या मागण्या घेऊन सातत्यानं आम्ही रस्त्यावर आहे, पण सरकार दखल घेत नाही। आम्ही बुलढाण्याला अन्नत्याग आंदोलन केलं। सरकारच्या वतीनं गिरीश भाऊ महाजन आले होते। 5-6 दिवसात मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावतो असं त्यांनी सांगितलं। 18 दिवस झाले अजून त्यांनी मिटिंग लावलं नाही। शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम आता तुटलेला आहे। आज विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। आज गांधींच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत सरसकट सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। हे सरकार इंग्रजांपेक्षा सुद्धा क्रूर सरकार आहे। आम्हाला अटक करून चालवलं। अरे अटक काय करता? शेतकऱ्यासाठी बापाच्या घामाच्या धामासाठी फासावर सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे।